जमिनीची मोजणी झाली, क प्रत मिळाली. 1 वर्षानंतर त्या शेतकऱ्याने कोणताही अर्ज केलेला नसताना भूमी अभिलेख कार्यालयामध्ये दबावाने त्या मिळकतीचे क पत्रकामध्ये फेरफार करण्यात आले आणि पूर्वी केलेली मोजणी ही बदलण्यात आली. कागदोपत्री वेगळ्या प्रकारे मोजणी दर्शवण्यात आली व ज्या शेतकऱ्याने मोजणी केली त्यांच्या शेतामध्ये लगतच्या शेतकऱ्याचे क्षेत्र निघाले. म्हणजेच ज्याने मोजणी केले त्यांनी शेजारच्या शेतकऱ्याच्या मिळकतीमध्ये अतिक्रमण केले. अशा प्रकारचे कागदपत्र तयार करण्यात आले. नेमके काय करावे? नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया. जेव्हा एखादा शेतकरी आपल्या मिळकतीची मोजणी करण्यासाठी मोजणी कार्यालयामध्ये म्हणजेच भूमी अभिलेख कार्यालयामध्ये अर्ज दाखल करतो, त्यावेळी सर्व पोटहिस्सेधारकांना लगत शेतकऱ्यांना नोटिसा देऊन त्या मिळकतीची मोजणी केली जाते. त्या मिळकतीच्या हद्दीखुणा दर्शवल्या जातात. त्याप्रमाणे सर्व कागदपत्रांची पूर्तता करून त्या मिळकतीची मोजणी झाल्याबाबतचे मोजणी नकाशा काढला जातो. त्याची क प्रतसुद्धा तयार केली जाते आणि ती संबंधित शेतकऱ्याला दिली जाते. जेव्हा एखाद्या शेतकऱ्याने मोजणीसाठी अर्ज दिलेला असतो, अर्जाप्रमाणे मोजणी होते आणि हद्दीखुणा दर्शवल्यानंतर क पत्रक तयार होते, तर ते क पत्रक तयार झाल्यानंतर पुन्हा तो मोजणीचा नकाशा बदलता येत नाही. ज्याला ती मोजणी मान्य नसेल ते वरिष्ठ मोजणी अधिकारी यांच्याकडे निमताना मोजणी करू शकतात किंवा न्यायालयामध्ये दाद मागू शकतात. परंतु एकदा मोजणी झाल्यानंतर आणि त्याचा नकाशा तयार झाल्यानंतर त्याच नकाशामध्ये दुरुस्ती करता येत नाही, अतिक्रमण दर्शवता येत नाही आणि अशा प्रकारचे कृत्य झाल्यास ते शासकीय कागदपत्रामध्ये फेरफार केली असे होते व त्याबाबत फौजदारी स्वरूपाचा गुन्हासुद्धा दाखल केला करता येतो आणि दिवाणी न्यायालयामध्ये सुद्धा त्याबाबत दाद मागता येते. त्यामुळे जर क पत्रकामध्ये फेरफार झालेले असेल, क पत्रक बदलण्यात आलेले असेल किंवा आपल्याकडे केलेल्या मोजणीचा नकाशा असेल आणि त्याच मोजणी रजिस्टर नंबरच्या नकाशामध्ये नंतर फेरफार झाला, बदल झाले, काही दुरुस्त्या करण्यात आल्या असे जर आपणास आढळले तर आपण निश्चितच वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे निमताना मोजणी, दिवाणी न्यायालयामध्ये दिवाणी स्वरूपाचा दावा किंवा फौजदारीसुद्धा दाखल करू शकतो. बऱ्याच वेळा अशा गोष्टी घडत नाहीत, परंतु दबावाने जर कधी अशा गोष्टी घडल्या तर आपल्याला वरीलप्रमाणे दाद मागता येते आणि अशा प्रकारच्या गोष्टी घडू नये यासाठी आपण मोजणीचा नकाशा हा काढून आपल्याजवळ ठेवणे आवश्यक असते. बऱ्याच वेळा शेतकरी जेव्हा मोजणीसाठी अर्ज करतात, मोजणी होते, हद्दीखुणा दर्शवल्या जातात आणि मोजणी पूर्ण झाल्यानंतर जर क्षेत्र बरोबर असेल, हद्दी योग्य ठिकाणी रोवलेल्या असतील तर आपण मोजणी अधिकारी यांच्याकडून भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जाऊन नकाशा घेत नाही आणि बऱ्याच वर्षांनी जेव्हा आपण नकाशा काढून पाहतो त्यावेळी नकाशामध्ये आपल्याला प्रत्यक्षात जागेवर असलेल्या वस्तुस्थितीपेक्षा वेगळी वस्तुस्थिती दिसते. हे सर्व टाळण्यासाठी मोजणी झाल्या आपण नकाशा ताबडतोब काढून ठेवा, म्हणजे आपल्याला नेमके नकाशामध्ये काय परिस्थिती आहे आणि प्रत्यक्ष जागेवर काय परिस्थिती आहे हे समजून येईल. माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील. आपण या व्हिडिओला लाईक केल्यानंतर या व्हिडिओच्या खाली स्टार आणि रेनबो कलरचं आपल्याला हाईप नावाचं बटन दिसेल, त्यालाही क्लिक करा. त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. आपण जर हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो आणि शेअर करा. धन्यवाद.